श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी तुमच्या सर्वच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आज आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. रोजच्या रोज जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो, याच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलं हे आयुष्य स्वामीमय होऊन जातं आणि आपण कायमचे स्वामीचे बनून राहतो. आणि जेव्हा आपण स्वामीचे होतो, तेव्हा आपल्याला या जगाच्या पाठीवर कुठलाच त्रास होऊ शकत नाही. कोणीही आपल्या भावना दुखवू शकत नाही, कारण आपण फक्त स्वामीशी एकरूप झालेले असतो. आणि म्हणूनच स्वामीचे संदेश ऐकणे गरजेचे आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि स्वामीमय होऊन जा. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना कुठल्या मोलाचा असा संदेश देत आहे. तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांना सांगतात, अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुझी उत्तम आत्मस्थिती, उपासना आणि नामस्मरण, जे तुझ्या कानात हळूच सांगतो, आता यापुढे सगळं उत्तम होणार आहे, यापुढे सगळं चांगलं होणार आहे. म्हणूनच तुझं मन शांत ठेवायला शिक. जेव्हा तुझं मन शांत होतं, तेव्हा आपोआप तुला संकटातही मार्ग सापडतो. आणि तुझं मन शांत होण्यासाठी नामस्मरण कर. अरे, जेव्हा तू आमचा नामस्मरण करतो, तेव्हा आपोआप तुला शांती मिळते. आणि जेव्हा तुला शांती मिळत असते, तेव्हा आपोआप तुझ्या विचारावर देखील चालना मिळत असते. जेव्हा तू चांगले विचार करतो, तेव्हा सगळं काही तुझ्या बाबतीत चांगलं घडत असतं. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात, स्वाभिमान आणि हिंमत. या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाही, त्या मुळात रक्तात असावे लागतात. आणि जर तुझ्याकडे संघर्ष करताना स्वाभिमान आणि हिंमत असेल ना, तर नक्कीच तू एक दिवस यशस्वी होतो. अरे, ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्यामुळे त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेव. आमच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेव. योग्य वेळी तुला इतका मिळेल की मागायला तुझ्याकडे काही उरणार नाही. मागायला तुझ्याकडे काही उरणार नाही. कोणाला न दुखवता जगणं याचा इतकं सुंदर कर्म कोणताच नाही. आणि त्यालाही कळेल. त्याला दुसरे पुण्य कमावण्याची गरज नाही. पण हे तुला समजतं अध्यात्मातून, गुरुचरित्रातून. म्हणून गुरुचरित्राचे पारायण कर, अध्यात्माचा मार्ग निवड आणि आमचा भक्त हो. अरे, आम्ही तुला दुसऱ्याच्या भावना जपायला शिकवतो. आम्ही तुला जगायला शिकवतो. संकट आले तर संकटाला पाहून घाबरू नको. संकटाला पाहून पाठ फिरवू नको. अरे, डोळे बंद केले म्हणून संकट कधीही दूर होत नाही. आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. म्हणून आलेल्या संकटाचा सामना करायला शिक. उद्याचा दिवस नक्कीच तुझ्यासाठी नवीन काहीतरी आणि उत्तम काहीतरी घेऊन येणार आहे. अरे, स्वप्न बघ, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. जेव्हा तू प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, तेव्हाही नियती, तेव्हाही ब्रह्मांड तुझी मदत केल्याशिवाय राहत नाही. फक्त तू हार मानू नको. वाटेत अडचणी येतील, वाटेत अडथळे देखील येतील, पण अडथळ्याला घाबरून माघारी जाऊ नको. अरे, जो माघारी गेला तो संपला, परंतु अडथळ्यांना पाहूनही जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तो शेवटी जिंकला. तोच शेवटी जिंकला. आणि अरे, प्रत्येक वेळेस तुला जे जे हवं ते मिळालं असतं ना, तर जगायला गंमत आणि आम्हाला किंमत कधीच राहिली नसती. म्हणून तुला जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी
प्रयत्न नक्कीच कर, पण प्रत्येक वेळी अट्टास मात्र धरू नको. जे तुझ्याकडे आता आहे ना ते कदाचित दुसऱ्याकडे नाही, म्हणून जे तुझ्याकडे आहे ना त्यामध्ये समाधान शोधायला शिक. आणि या कलियुगामध्ये माणसं ओळखायला शिक. अरे प्रत्येक माणूस हा फक्त तुझा चांगला विचार करणारा नाही, तर काही माणसं तुझा वाईट विचारही करतात. जेव्हा तुला अशा माणसाबद्दल थोडीशी जरी शंका येते ना, तेव्हा अशा माणसापासून 4 हात लांब राहायला शिक. अशा लोकांचा बदला घेण्यासाठी तू पुढाकार घेऊ नको. अशा लोकांशी भांडण्यासाठी तू जाऊ नको आणि अशा लोकांना सुनावण्यासाठी ते देखील तू पुढे जाऊ नकोस. अरे याने फक्त तुझा वेळ वाया जाणार आहे. म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष कर आणि तुझ्या कामाकडे लक्ष दे. नक्की तुझ्या कामामध्ये तुला यश प्राप्त होईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी जुळत नाही. आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि इतकं करूनही जर तुझे विचार चांगले नसतील तर बघ, चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही. त्यामुळे तुझे विचार हे नेहमीच चांगले ठेव. अरे आमच्या सेवेत येऊन तू तक्रार करू नको. धन्यवाद मानायला शिक. आमच्या मार्गात आल्यानंतर अहंकार सोडून नम्र व्हायला शिक. आमच्या मार्गात आल्यानंतर तुझ्यावर कोणी टीका केले, तिरस्कार केलं तर तुझं मन नाराज करायचं सोडून आमच्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिक. आमच्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिक. अरे अध्यात्माचा मार्ग मुळात इतका सोपा नसतो. जेव्हा तू अध्यात्माचा मार्ग निवडतो, आमच्या सेवेत रममान होतो, तेव्हा तुला विरोध करणारे अनेक जण भेटतील. तुझ्या सेवेची खिल्ली उडवणारे देखील अनेक जण भेटतील. अरे हीच तर खरी परीक्षा असते तुझ्या भक्तीची आणि आमच्या कृपेची. जेव्हा इतराची टीका स्वीकारूनही तो आमच्या सेवेत रममान होतो आणि दुसऱ्याचा विचार न करता आमचा विचार करतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि मग आमची कृपा देखील तुझ्यावर होऊ लागते. अरे जेव्हा आमचा भक्त खरा असतो ना, तेव्हा आमच्या भक्तासाठी आम्हाला जावंच लागतं. तू फक्त एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा इतर लोक तुझ्याबद्दल वाईट विचार करतात तेव्हा तू मात्र तुझ्यासोबत दुसऱ्याचाही चांगलं व्हावं असा विचार करायचं. जेव्हा एखादी व्यक्ती असा विचार करतो ना, तेव्हा त्या व्यक्तीला जीवनात कधीच कशाची कमी पडत नाही. आणि जे लोक मात्र सतत दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी विचारधारा ठेवतात, अशा लोकांचं मात्र कधीच भलं होत नाही. अशा लोकांचं मात्र कधीच भलं होत नाही. तुला मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचे असेल तर अपमान गिळायला शिक. उद्या जेव्हा तू मोठा होणार आहे ना, तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुझी ओळख सांगायला कमी करणार नाही. उलट अशा लोकांना तू सांग की तुझा स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे, त्यामुळे तुझा कधीच वाईट होऊ शकत नाही. कारण त्या संघर्षाला सामोरे जाता जाता नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल. या संघर्षाला सामोरे जाता जाता नकळत तुझ्यासमोर असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडला होता हे सगळं खरं होईल. ज्याची तू आशा सोडला होता ते सगळं खरं होईल. तुझ्या आजूबाजूला सतत सकारात्मक आणि नकारात्मक या 2 गोष्टी घडत असतात. फक्त त्यापैकी तू कोणती निवडतो या सगळ्या गोष्टीवर तुझं भविष्य अवलंबून असतं. तुझं आयुष्य अवलंबून असतं. सकारात्मक गोष्टी आत्मसात करायला खूप मेहनत घ्यावी लागते, पण नकारात्मक गोष्टी शिकण्याची गरज नाही. पण नकारात्मक गोष्टी आयुष्य बिघडवतात, तर सकारात्मक गोष्टी तुझं आयुष्य घडवतात. सकारात्मक गोष्टी तुझं आयुष्य घडवतात आणि तुझं आयुष्याचं सोनं देखील करतात. म्हणून सतत सकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्यायला शिक. उलट जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आले, संकटे आली, तर खात्रीने समज की तुझी भक्ती उद्यास येत आहे आणि लवकरच तुझ्या वाईट कर्मातून तू मुक्त होणार आहेस. मग अशा वेळेस जास्तीत जास्त भक्ती कर आणि आमचं नामस्मरण कर. जेव्हा तू वाईट काळातही
आमचं नामस्मरण करतो, आमचं नाम सतत जपत राहतो आणि आम्हाला आपले सर्वस्व मानतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही देखील तुझ्या जवळ येतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.